नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. हंडाभर पाण्यासाठी आमदार पळसणच्या आदिवासींची धडपड. सुरगाणा तालुक्यातील अनेक गावांमध्ये यावर्षी भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पंचायत समितीने आलेल्या प्रस्तावांपैकी अनेक गावांना टँकर मार्फत पाणी देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पाणीच कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने आदिवासी बांधवांना हंडाभर पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. याचाच फटका तालुक्यातील पळसण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या आमदार पळसण येथील आदिवासी बांधवांना होत आहे. आमदार पळसण येथे मागील महिन्यात एक टँकर चालू होता. मात्र जिल्ह्यात इतर द्राक्ष बागांवर काम करण्यास गेलेले मजूर परत आल्याने लोकसंख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भासू लागली. पळसण ग्रामपंचायतीने आमदार पळसण व फणसपाडा येथील अजून एक टँकरची मागणी केली असता 1 जून पासून दररोज 2 टँकर दिले जात आहे. गावाच्या 30 फूट खोल असलेल्या सार्वजनिक विहिरीमध्ये ते टाकले जातात. पाणी टँकर खाली होता शेकडो लोकांची हंडाभर पाणी घेण्यासाठी झुंबड उडते. अनेकांना अर्धा 1 किलोमीटर पाणी घेऊन जावे लागत आहे. 5 वर्षापूर्वी पाणी ओढताना एका मुलीचा याच विहिरीत बुडून मृत्यू झाला. उन्हाळ्यामध्ये पाण्याला काय किंमत असते याचाच अनुभव आमदार पळसणवासीय घेत आहे. पळसण ग्रामपंचायतीतील आमदार पळसण, वाघाडी, पळसशेत, देवळा व खडकमाळ या ठिकाणी सध्या टँकर चालू असल्याची माहिती सरपंच रंजना चौधरी यांनी दिली. सुरगाणा पंचायत समितीतर्फे आज मितीस 42 गावांना पाणी टँकर दिले जात असेल तरी प्रत्येक विहिरीवर हंडाभर पाण्यासाठी अशी झुंबड दिसत आहे. आमदार पळसण येथील लोकसंख्या 1000 आहे तर फणसपाडा येथील 235. दिवसभरात मिळणारे टँकरची संख्या 2. मिळणारे पाणी हे 20,000 लिटर इतके आहे. उन्हाळ्यात कायमच टंचाईच्या झळा सोसणाऱ्या सुरगाणा तालुक्यातील गावांमध्ये उंचवट्यावर पाण्याच्या टाक्या ठेवून त्यात पाणी टाकावे. त्यामुळे खोल विहिरीतून पाणी ओढण्याचा त्रास वाचू शकेल असं तेथील योगेश गावित, रंगविहीर या गावातील ग्रामस्थांचं म्हणणं आहे. येस मराठीसाठी लक्ष्मण बागुल, बोरगाव. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.